हॅलो स्टुडंट, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघत आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ भारतीय समाज सेकंड इयर बी ए मधलं बघा विषयाचं कोड आहे SOC 223 भारतीय समाज। या विषयामधलं आपण प्रश्न उत्तर बघणार आहोत जे तुमच्या फायनल एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचे उत्तर आपण बघणार आहोत। काही प्रश्न याच्यामधलेच आहेत, काही व्यवस्थित मनानं जे येऊ शकतात महत्त्वाचे आहेत ते प्रश्न मी इथं काढलेले आहेत। बघा पुस्तक 1 समाज व्यवस्था आणि कुटुंब विवाह व नातीगोती या पुस्तक 1 मधला पहिला घटक आज बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये जेवढे काही पहिल्या घटकचे प्रश्न बनतात आणि तुम्हाला इथं सोडवण्यासाठी दिलेले आहेत ते सर्व प्रश्नाचे उत्तर मी एका पेजवर लिहिलेले आहे। तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवून सर्व एक्सप्लेन करून दाखवणार आहे। सुरुवातीला बघूया आपण पहिला घटक तुमचा कोणता आहे ते तुम्हाला मी व्यवस्थित दाखवणार। बघा पहिला घटक आहे आपला शस्त्र। याच्यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न बनतात, आता शस्त्र आहे हा पहिला घटक। आता हे शस्त्र कोणतं असणार? भारताचं शस्त्र आणि महाराष्ट्राचं शस्त्र। भारताच्या शस्त्राबद्दल माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या शस्त्राबद्दल माहिती आहे या घटकामध्ये। तुम्हाला खूप महत्त्वाचं नॉलेज भेटून जाईल या व्हिडिओमध्ये। तुम्ही जरी कोणती परीक्षा देत असाल, MPSC देत असाल, पोलीस भरतीची तयारी करत असाल, कोणतीही परीक्षेची तयारी करत असाल तरी तुम्हाला ही प्रश्न उत्तरं त्याच्यामध्ये सुद्धा उपयोगाला पडतात आणि तुमचे BF सेकंड इयरच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगा पडतात। आता बघा याच्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा म्हणून काही प्रश्न दिले आहेत, त्या प्रश्नाचे सुद्धा मी उत्तर काढले आहेत आणि जेवढे महत्त्वाचे बनतात तेवढे मनानं सुद्धा मी प्रश्न इथं काढून ठेवलेले आहेत। बघा जे महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा कोणते कोणते, हे दुसरा प्रश्न बघू तुम्हाला समजते एकदम क्लिअर। अरबी समुद्रात कोणत्या बेटांचा समूह आहे? वाळवंटाचे पडलेले 2 भाग सांगा। भारतीय समाजास अनुभवास येणारे 4 ऋतू सांगा। ही सर्व प्रश्न उत्तर आपले MCQ टाईपमध्ये पण विचारले जातात, पण इथे एका वाक्यात उत्तरे लिहा म्हणून विचारलं तुम्हाला आणि फायनल एक्झाममध्ये सुद्धा यापैकीच प्रश्न तुम्हाला विचारले जातात। तुम्हाला हे माहीत असणं खूप गरजेचं असते। हे सर्व प्रश्न उत्तर जेवढे काय आहे त्याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये जेवढे महत्त्वाचे बनतात ते सर्व प्रश्न उत्तर मी इथं काढून ठेवले आहेत। त्याचा आपण इथं सराव करूया। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व प्रश्न उत्तर माहीत होऊन जातील आणि ते लक्षात पण बसतील आणि पाठ पण होतील। एवढं व्यवस्थित मी तुम्हाला सांगणार आहे। बघा आता पहिला प्रश्न काय आहे, विषय कोणता आहे ते सर्व मी सुरुवातीला सांगितलेलं आहे। कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पहिला प्रश्न बघा, भारत या खंडप्राय देशाला कोणत्या 3 समुद्रांनी वेढलेले आहे? भारत या खंडप्राय देशाला कोणत्या 3 समुद्रांनी वेढलेले आहे? म्हणजेच भारताला कोणत्या 3 समुद्र वेढलेले आहेत असं पण होऊ शकते हा प्रश्न आपल्या भाषेमध्ये थोडं व्यवस्थित समजून घेतलं तर। मग आता बघूया आपण प्रश्नाचं उत्तर। भारत या खंडप्राय देशाला अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या 3 समुद्रांनी वेढलेला आहे। मग भारताला कोणते 3 समुद्रांनी वेढलेले आहे भारत? बघा अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर हे सर्व समुद्र आपल्या भारताच्या अवतीभोवती आहेत, म्हणजे वेढलेले आहेत असं या प्रश्नाचं उत्तर आहे। त्याच्यानंतर बघा अरबी समुद्रात कोणत्या बेटांचा समूह आहे? तुम्हाला माहीतच असेल अरबी समुद्रात कोणत्या बेटांचा समूह आहे? अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांचा समूह आहे या प्रश्नाचं उत्तर। एका वाक्यामध्ये उत्तर आहेत। परीक्षेमध्ये डायरेक्ट असे प्रश्न विचारले जातात तुमच्या फायनल एक्झाममध्ये, म्हणून खूप महत्त्वाचे आहेत। आणि जनरल नॉलेजसाठी GKचे जे विषय असते तुमचं GKचे जे टॉपिक असते तुमच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा हे उपयोगाला पडते तुमच्या। बघा तिसरा प्रश्न काय आहे, वाळवंटाचे पडलेले 2 भाग सांगा। आता वाळवंटाचे 2 भाग तुम्हाला सांगायचं आहे। बघा उत्तर काय त्याचं, वाळवंटाचे वालुकामय वाळवंट हा एक भाग आहे व वस्ती असलेले वाळवंटे असे 2 भाग पडतात। जिथं काय वालुकामय म्हणजे सर्व वाळू वगैरेच असते व वस्ती असलेले वाळवंट म्हणजे तिथं थोडंफार वस्ती पण असते, असे 2 भाग वाळवंटाचे पडलेले आहेत, म्हणजे 2 भाग असे पडतात। त्याच्यानंतर बघा चौथा प्रश्न, भारतीय समाजात अनुभवास येणारे 4 ऋतू सांगा। म्हणजे भारतामध्ये जे काही 4 ऋतू आहेत ते 4 ऋतू सांगायचे आहेत आपल्याला। अनुभवास येणारे म्हणजेच समाजामध्ये जे काही अनुभवास येतात 4 ऋतू ते आपल्याला सांगायचे आहेत। बघा त्याचं उत्तर, उष्ण हवामान, पावसाळा, शीतपूर्व समशीतोष्ण हवामान व हिवाळा असे 4 ऋतू भारतीय अनुभवास येतात। बघा कोणते कोणते आहेत, उष्ण हवामान, पावसाळा, शीतपूर्व समशीतोष्ण हवामान व हिवाळा असे 4 ऋतू भारतीय अनुभवास येतात। त्याच्यानंतर पाचवा प्रश्न बघूया, भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती क्षेत्र पीक क्षेत्र आहे? आता भारताचं जे काही एकूण भौगोलिक क्षेत्र आहे म्हणजे जमीन आहे भारताची, त्या जमिनीपैकी किती टक्के क्षेत्र पीक क्षेत्र आहे असं विचारलं जातं। टक्के विचारलं नाही, पण किती क्षेत्र आहे, किती क्षेत्र पीक क्षेत्र आहे असं विचारलं हेक्टरमध्ये। याचं उत्तर बघा 153 दशलक्ष हेक्टर क्षेत्र हे पीक क्षेत्र आहे। बघा भारतामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 153 दशलक्ष हेक्टर क्षेत्र हे पीक क्षेत्र आहे, म्हणजे आपण तिथं एवढ्या क्षेत्रामध्ये आपण पीक घेतो। त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचे पीक क्षेत्र किती टक्के आहे? मग आता आपलं महाराष्ट्राचं जे काही भौगोलिक क्षेत्र
क्षेत्र आहे, महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र हे पीक क्षेत्र आहे असं त्यांनी आपल्याला विचारलं. बघा महाराष्ट्रात 60% क्षेत्र हे पीक क्षेत्र आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढी काही जमीन आहे त्या जमिनीपैकी 60% जमिनीमध्ये फक्त आपण शेती करतो म्हणजे पीक क्षेत्र आहे. हे पण खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जनरल नॉलेजसाठी. बघा याच्यानंतर 7वा प्रश्न पण खूप अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला JK साठी सुद्धा आणि आपल्या परीक्षेसाठी सुद्धा. बघा भारतातील प्रमुख पिके किती आहेत, डायरेक्ट प्रश्न विचारला जातो भारतातील प्रमुख पिके किती आहेत. मग याचं प्रश्नाचं उत्तर बघा, भारतातील प्रमुख 11 पिके आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. इथं मी लिहिलेले पाहिजे भारतात मग किती प्रमुख पिके आहेत, 11 पिके आहेत. पुढील प्रमाणे कोणते कोणते आहेत बघा, तांदूळ, ज्वारी, गहू, बाजरी, कडधान्य, नाचणी, बार्ली, कापूस, भुईमूग, चहा, अशा प्रकारे भारतातील किती प्रमुख पिके आहेत, 11 पिके आहेत. त्याच्यानंतर बघूया आपण 8वा प्रश्न इथं आहे, सामाजिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रमुख समस्या कोणत्या. जे काही कृषी क्षेत्रामध्ये जे समस्या होतात त्याच्यातली प्रमुख समस्या कोणत्या आहेत कृषी क्षेत्रातली, म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काही समस्या होतात ते प्रमुख समस्या कोणत्या आहेत असा प्रश्न विचारला आहे. बघा नैसर्गिक समस्या आहेच, आपल्याला जेव्हा पाणी लागते तेव्हा पाणी पडत नाही, जेव्हा पाणी नको तेव्हा खूप सारं पाणी पडते तेव्हा आपल्याला समस्या होते शेतीमध्ये म्हणजे कृषीमध्ये समस्या होते. पहिली समस्या कोणती, नैसर्गिक समस्या. दुसरी आहे तांत्रिक म्हणजे आपल्याला पाण्याचा वापर लागतो म्हणून मोटर वगैरे आपली बंद पडून जाते, लाईट नसते, कधी काय पण होऊ शकते, म्हणजे तांत्रिक पण ही समस्याच आहे. सामाजिक व आर्थिक ही पण समस्याच आहे. या समस्या कृषी क्षेत्रातील प्रमुख समस्या आहेत. कोणते नैसर्गिक, तांत्रिक, सामाजिक व आर्थिक या समस्या कृषी क्षेत्रातील प्रमुख समस्या आहेत. त्याच्यानंतर बघा 9वा प्रश्न बघूया, भारतातील प्राण्यांचे वर्गीकरणाचे प्रकार किती व कोणते. आता भारतामधले जे काही प्राण्यांचे वर्गीकरण आहेत, वर्गीकरणाचे प्रकार किती आहेत आणि ते कोणते प्राणी आहेत ते पण आपल्याला विचारलं. बघा प्रश्नाचं उत्तर, पाळीव प्राणी, वन्य प्राणी, पक्षी व जलचर असे प्राण्यांचे 4 प्रकार आहेत. मग किती प्रकार आहेत भारतामध्ये प्राण्यांचे, 4 प्रकार आहेत. ते कोणते आहेत, पाळीव प्राणी, वन्य प्राणी, पक्षी व जलचर. पाळीव म्हणजे आपण जे पाळतो मांजर, कुत्रा, बैल, ते वन्य म्हणजे ते जंगलामधले हत्ती खूप सारे असतात. आता वन्य प्राणी तुम्हाला माहिती आहेत, सिंह, कोल्हा ते झाले. पक्षी म्हणजे पक्षी तर माहितीच आहे. जलचर म्हणजे मासा, बेंडूक वगैरे जे काही जलमध्ये असतात, पाण्यामध्ये ते प्राणी. अशा प्रकारे किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. त्याच्यानंतर 10वा प्रश्न बघूया, पाळीव प्राण्यांच्या मलमूत्रांचा उपयोग कशासाठी होतो. आता पाळीव प्राण्यांचं जे काही मलमूत्र आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो असा प्रश्न आहे. डायरेक्ट एका वाक्यात प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. पाळीव प्राण्यांच्या मलमूत्रांचा उपयोग बायोगॅससाठी केला जातो. कशासाठी केला जातो, बायोगॅससाठी केला जातो. त्याच्यानंतर बघा 11वा प्रश्न, वन्यजीव संरक्षण कायदा भारतात केव्हा झाला. आता हा वन्यजीव संरक्षण कायदा भारतात केव्हा झाला असा प्रश्न विचारलेला आहे. 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा भारतात करण्यात आला. डायरेक्ट प्रश्न विचारते तुम्हाला, JKचा प्रश्न आहे हा, वन्यजीव संरक्षण कायदा भारतात केव्हा झाला. 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा भारतात करण्यात आला. त्याच्यानंतर बघा 12वा प्रश्न आहे आपला, खूप महत्त्वाचा आहे 12वा प्रश्न, भारतीय वनांचे प्रकार शासनाने कसे केले आहेत. आता भारतीय वनांचे जे काही प्रकार आहेत ते शासनाने कसे केले आहेत असा प्रश्न आहे. आरक्षित, संरक्षित व अवर्गीकृत असे भारतीय वनांचे प्रकार शासनाने केले आहेत. त्याच्यानंतर बघूया आपण लास्ट प्रश्न, 13वा प्रश्न आहे आपला, चिपको आंदोलन कोणत्या राज्यात व कोठे घडले. खूप वेळा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारलेला प्रश्न आहे हा. चिपको आंदोलन कोणत्या राज्यात व कोठे घडले असं विचारलेलं आहे. बघा चिपको आंदोलन उत्तर प्रदेशमध्ये घडलं. उत्तर प्रदेशातील कुठं घडलं, गढ़वाल येथे चिपको आंदोलन घडलं. चिपको आंदोलन हे उत्तर प्रदेशातील गढ़वाल येथे घडलं आहे. अशा प्रकारे आपण 13 प्रश्न बघितलो. याच्यापैकीच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते. खूप महत्त्वाचं प्रश्न आहेत. हा पहिला घटक जो होता आपला शस्त्र, या शस्त्रमधला पहिला घटकमधले हे 13 प्रश्न आपण इथं कंप्लीट केला आहे. कोणी चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.